तर ह्या दोन्हीही मेंबरला सेपरेट मेमरी अलोकेट झालेली आहे. याच्यावर आपल्याला काय होतं आयडेंटिफाय होतंय. आणि जेव्हा आपण हे जे काही स्ट्रक्चर आहे याच्यावर जर आपण युनियन एबीसी घेतला, काय घेतलं, युनियन एबीसी जर असं डिक्लेअर केलं, डिफाईन केलं, याच्यामध्ये आपण हे दोन्ही पण मेंबर घेतले ए आणि बी, आणि युनियन डिफाईन केल्यानंतर आपण ह्या ए आणि बी दोन्ही मेंबरचे ॲड्रेस चेक केले, तर तेव्हा ह्या दोन्हीचे ॲड्रेस आपल्याला काय मिळतील तर सेम मिळतील. ॲड्रेस काय मिळतील मेमरीमधले सेम मिळतात. याच्यावरून आयडेंटिफाय काय होईल तर युनियनचे जे काही मेंबर्स आहेत ते युनियनच्या मेंबरला काय होते कॉमन मेमरी काय होते अलोकेट होते. ठीक आहे, इथं पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. स्ट्रक्चर मधला आणि युनियन मधला मेजर डिफरन्स हा आहे. ठीक आहे, इथं बघा तेच घेतलंय युनियन एबीसी ए आणि